नमस्कार. कथा आत्मविश्वास. एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. कर्जदार त्याच्या घरी वारंवार चक्रा मारित होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगदा लावून होते. असाच तो एके दिवशी बागेतील बेंचवर डोकं हाताने धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा असे त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. "मला वाटते तू खूप अडचणीत आहेस. मला वाटते मी तुला मदत करू शकतो." वृद्धाने त्याला नाव विचारलं आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. "हे घे पैसे. आजपासून बरोबर 1 वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील." असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाले. व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो $5चा चेक होता. $5,00,000चा चेक होता. खाली सही होती, जॉन डी रॉकफेलर, जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल. व्यावसायिक पुटपुटला, परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न मिटविता तसाच ठेवून दिला. आपल्याजवळ $5,00,000ची रक्कम केव्हाही तयार आहे या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटघाटी करून फायदेशीर करून घेतली आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला. बरोबर 1 वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तेथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तेथे धावत आली. तिने त्या वृद्धाला घट्ट पकडलं. "चल, शेवटी तुला पकडलेस." ती ओरडली. व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, "यांनी तुम्हाला काही त्रास तर दिला नाही ना? हा नेहमी मनोरुग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून." तिने त्या वृद्धाला ओळख नेली. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता आणि त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ $5,00,000 रक्कम केव्हाही तयार होती या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले की त्याचे आयुष्य बदलून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसली. आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाच्या डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती. तात्पर्य: आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळतेच.